Okay, let me start with directly. Now we are dealing with stresses in beams. So before learning this topic, you should know what is shear force and bending moment. खूप important आहे. तुम्हाला see right now you cannot understand its importance, but when you learn, go for higher studies and learn all the designs, no, there the shear force and bending moment is very important. You should be perfect in drawing shear force and bending moment diagram for any type of beam and any type of load. अगोदर शिकून घ्या तुम्ही. तुम्हाला कसलाही बीम दिल्यानंतर आता कसलाही बीम म्हणजे किती टाइपचे बीम्स आहेत तुम्हाला शिकण्याकरता 3 टाइपचे बीम्स आहेत. वन इज कॅन्टिलिव्हर, सेकंड इज सिम्पली सपोर्टेड and third is overhanging beam. हो ना. कॅन्टिलिव्हर बीम, a beam which is fixed at one end and free at the other end is called cantilever beam. एकीकडे पूर्ण फिक्स राहणार, दुसरीकडे खुला राहणार. हो ना. हे सगळं शिकलात तुम्ही. जस्ट आय एम टेलिंग, रिपीटिंग यू. सेकंड इज अ बीम which is simply supported in the ends. रिएक्शन काढायला शिकलात ना तुम्ही, आर ए आर बी. फॉर एक्झाम्पल 2 कॉलम्स आहेत, कॉलमवर बीम आहे तर दॅट इज सिम्पली सपोर्टेड. हो ना. थर्ड इज overhanging beam in the sense a beam which is not supported at the ends. Some portion of beam is extra to these reactions. ते overhanging beams आहे. आणि टाइप्स ऑफ लोड्स पण शिकलात. कोणकोणते लोड्स आहेत? पॉइंट लोड, then UDL that is uniformly distributed load आणि UVL uniformly varying load. तर अगोदर तुम्ही काय करा, टाइप्स ऑफ बीम्स वाचा, चांगलं टाइप्स ऑफ लोड्स वाचा आणि तिथून टाइप्स ऑफ बीम्स आणि टाइप्स ऑफ लोड्सला सोडून तुम्ही डायग्राम, बेंडिंग मोमेंट, शियर फोर्स कसं घालाव ते तुम्ही शिकून घ्या. तुम्हाला येतंय तरी बघा, नाही शिकला तर पुन्हा मी केव्हा once again I will take guest lecture on that topic also, because learning of bending moment and shearing force is very important in all subjects in future. So you should be perfect in now. See, don't think too much about passing, failing, distinction, first class, all these things. That doesn't matter nowadays. What matters is what knowledge you are having, how much basics you have learned. मी तुम्हाला एक बीम दिलो, एक वेगळे वेगळे लोड घालून दिलो, तुम्ही 2 मिनिटांमध्ये त्याचं मला बेंडिंग मोमेंट, शियर फोर्स डायग्राम घालून द्या. सो व्हाय बेंडिंग मोमेंट अँड शियर फोर्स इज हॅव्हिंग दॅट मच इम्पॉर्टंट, आय विल टेल यू. आता आम्ही पुढे डिझाईन शिकतो. व्हेन यू गो टू द हायर क्लासेस यू विल लर्न डिझाईन. डिझाईन म्हणजे काय, मला हे घर बांधायचं आहे तर ह्याला बीम किती साईजचं राहावं, ह्याच्यामध्ये मी किती स्टील प्रोव्हाइड करावं, त्याच्याबद्दल जास्त सांगणार मी, अजून तुम्ही लहान आहेत तर किती स्टील राहावं, ते स्टीलचं डायमीटर किती राहावं, स्पेसिंग किती राहावं, सर हे सगळं कॅल्क्युलेशन इंजिनियर करताय. ओके, सो व्हेन यू डू दिस वन, सो यू शुड हॅव द नॉलेज ऑफ शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट देअर. फॉलोइंग. तर तुम्हाला माहित झालं ह्या बीम मध्ये पर्टिक्युलर मला एक पॉइंटला एवढं शियर फोर्स आहे, एवढं बेंडिंग मोमेंट आहे. बेस्ड ऑन दॅट वन यू विल कॅल्क्युलेट व्हॉट अमाउंट ऑफ स्ट्रेंथ इज निडेड, व्हॉट अमाउंट ऑफ स्टील यू हॅव टू प्रोव्हाइड, व्हॉट अमाउंट ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, शियर स्ट्रेस, ते सगळं पुढे सांगतो मी तुम्हाला. सो दॅट इज निडेड. सो नॉलेज ऑफ बेसिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं की नाही तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे? बेसिक पासून अभ्यास करा. And whenever you need some guidance, I am always free to help you. मी डिग्री कॉलेज मध्ये राहतो बाजूमध्ये, जीटी लॅब मध्ये. एनी टाइम you can come and ask anything about your studies, your any topic, any subject. You can get any material if you want, but right from now onwards take interest in studies and learning the things, not mere just passing. फर्स्ट इयर पास झालो, सेकंड इयरला गेलो, सेकंड इयर थर्ड इयरला गेलो, ते आमच्या काळात होतं. तेव्हा सर्टिफिकेट असले की आम्हाला नोकऱ्या भेटतो, ते चलत जात होतं, काय येऊ दे न येऊ दे. बट नाउ द थिंग्स हॅव चेंज्ड. देयर इज लॉट ऑफ कॉम्पिटिशन. एव्हरीबडी इज स्टडिंग, एव्हरीबडी इज डुइंग इंजिनियरिंग. सो यू हॅव टू कीप युअर सेल्फ डिफरेंट फ्रॉम द क्राउड. भीड़ में तुम लोग अलग दिखना, भाई इसको कुछ अलग आता, या आप जहां नौकरी करने वाले हैं एम्प्लॉयर को कुछ अलग से करके बताना. So all these things you can do when you learn something, when you have having knowledge. Okay, so I hope you will know what are types of beams, what are types of loadings, then what is shear force, what is bending moment. Shear force means, suppose if you take a particular point in a beam, the sum of all the forces acting at that point.
either to the left or right of the section. लेफ्ट न तर मेजर करत या, राईट न तर मेजर करत या, एक पर्टिक्युलर पॉइंटच्या जागी किती फोर्स आहेत टोटल त्याला म्हणतात शियर फोर्स. आणि त्या पॉइंटवर मुवमेंट्स किती आहेत, मुवमेंट म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर मुवमेंट किती आहे त्याला म्हणतात बेंडिंग मुवमेंट. इफ वी नो what is shear force, what is bending moment at a particular point, then we can then we can understand what is how to calculate the other things, for how to design the things there. So knowledge of shear force and bending moment is very important. So I hope you know it. If you don't know, we have some other time a detailed class on it. I will teach you how to draw the shear force and bending moment diagrams in detail. Okay, so now coming to the today's topic, that is stresses in beams. Whenever a beam is there, so stresses kya rehte? So basically now there are two types of stresses you are studying here. One is bending stress, another is shear stress. One is bending stress, another is shearing stress. So what is bending stress? आता बघा एक बीम आहे, हे एक बीम आहे. ह्या बीम वर एक वर्टिकली लोड येऊ लागलाय. तर अगोदर काय करेल, सपोज करो आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. आय एम पुशिंग यू, तुम्ही माझ्या समोर थांबला तर आय एम पुशिंग यू. तर तुम्ही काय, यू विल शो सम रेजिस्टन्स, यू विल शो सम रेजिस्टन्स. मी तुम्हाला ढकललं तर तुम्ही मधनं मला रेजिस्टन्स दाखवतात. तर तसंच काय होणार बीम मध्ये, जेव्हा तुम्ही तो लोड अप्लाय करतात एकदम हे बेंड होणार नाही. हे मध्ये काय, ह्या बीम मध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होणार अँड दे विल ट्राय टू आय मीन ते काय करणार, त्याला म्हणजे रेजिस्ट करणार. आता तुम्ही घातलेला लोड ह्या रेजिस्टिंग स्ट्रेस पेक्षा जास्त आहे तर ते बीम बेंड होणार. कळलं की नाही? तुम्ही whatever the load you are applying, if it is that load is more, then this beam will bend. And that is the bending stress. Bending stress internally develop होते थे. तुम्ही जेव्हाही externally load एक apply करतात, your internal body will try to, I mean, resist that stress. Of course, when that applied load is more, मी तुम्हाला थोडं ढकललो, तुम्ही रेजिस्ट करतात. पुन्हा आणखी लोड घातलो, तुम्ही रेजिस्ट करतात. मी तुम्हाला जोरात ढकललो तर तुम्ही पडून जातात. हो ना? Same thing happen here. So whenever you apply a load here, the internally this bodies, whatever the material is there, this will try to, I mean, resist this whatever the external load you are applying. But when it exceeds, when the load applied is more, then definitely the body will bend, and whatever the stresses developed here while bending is called bending stress, and it is denoted by this sigma b. This is denoted by sigma b. Whether it is clear what is meant by bending stress? So same thing happens in shearing stress. Shear force माहित आहे तुम्हाला? shear force म्हणजे एकच पॉइंट मध्ये तुम्ही फोर्स अप्लाय करतात, एक दुसऱ्याला असं रगडत जाते. So that step is shearing stress. That is some other chapter is there. So here bending stress means whenever some external load is applied, the body will resist first. Then if it is unable, it is going to bend. And that is called, how it bends, I will show you. So that is called bending stress. Is it clear, bending stress? काय डाऊट असतं विचारा प्लीज. आराम ना, कम्फर्टेबल व्हा. हा काही नाही, तुम्हाला काही न आलं तरी चालतंय. तुम्ही तर बेसिक आहेत, अजून एकदम लहान आहेत. 10वीच्या नंतर आला तर तुम्हाला हे सगळं फार थोडं कष्ट वाटतं सुरूला. बट इफ यू हॅव एनी डाउट्स, एनीथिंग, यू कॅन आस्क. प्लीज अनम्यूट युअरसेल्फ अँड यू कॅन आस्क और यू कॅन राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. ओके, मी सांगायला कळालं की नाही तुम्हाला? Whether you are following my speed language, somebody write in the chat box or say something. Hello, anybody? Response there? Somebody is there here. Okay. So last point, Dhanraj is saying last point, Sakshi is saying okay, कोळेकर ऐश्वर्या. ओके, लास्ट पॉइंट काय बेटा? हे नंतर सांगतो मी तुम्हाला. हे वरचं तुला आठवण होऊ दे की बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय. बेंडिंग स्ट्रेस म्हणजे एक बीम आहे, तू त्याला लोड अप्लाय केलास तर ते बीम काय करते, त्याला रेजिस्ट करते.
त्याला रेजिस्ट करते. पण तुझं लोड अप्लाय केलेलं जास्त राहिलं तर ते बीम बेंड होतंय, तिथे बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतील. हे बेंडिंग स्ट्रेसेस कसं डेव्हलप होते ते काय राहतं इथं लिहिलेलं आहे, मी सांगतो त्याला. बेंडिंग स्ट्रेस एट न्यूट्रल ऑफ अ सेक्शन ऑफ अ बीम इज ऑलवेज झिरो बट इट इज मॅक्झिमम एट द एक्स्ट्रीम लेअर ऑफ द सेक्शन. हे काय मी तुला सांगतो, हे तुला एवढं इझी कळणार नाही, मी सांगतो तुला इथं बघा. हा तर हे आहेत एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, इथं दोन लोड ऍक्ट करणार आहेत. हे आहे याचं शियर फोर्स डायग्राम, हे आहे याचं बेंडिंग डायग्राम. कॉन्सेप्ट ऑफ प्युअर बेंडिंग, फक्त मी प्युअर बेंडिंग इथं कन्सिडर करला. हा इथं दाखवतो मी तुम्हाला की सिंपल बेंडिंग काय आहे. बेंडिंग स्ट्रेस काय शिकलो होतो आम्ही, सिंपल बेंडिंग आहे. बघा हे एक बीम आहे हॉरिझॉन्टल, जेव्हा तुम्ही हे सिम्पली सपोर्टेड बीम आहे, हे कॅन्टिलीवर आहे, हे सिम्पली सपोर्टेड बीम आहे. व्हेन यू अप्लाय द लोड this will bend like this, isn't it? This will bend like this. तर बेंड झाले की बघा, मला हे सांगा, हे वरचं ए डॅश बी डॅश घ्या, खालचं सी डॅश डी डॅश घ्या. तुम्ही लोड अप्लाय केल्यानंतर बीम असं बेंड होणार, ह्याला म्हणते सॅगिंग. ओके, तर मला हे सांगा तुम्ही, वर ए डॅश बी डॅश आहे, खाली सी डॅश डी डॅश आहे, कोणतं लहान आहे कोणतं मोठं आहे? Which is small? A dash B dash is small or C dash D dash is small? Write in the chat box. Whichever is smaller now, A dash B dash or C dash D dash. So definitely A dash B dash is smaller. Yes, Sakshi. A dash B dash is smaller. So C dash D dash is more. म्हणजे तुम्ही जेव्हा लोड अप्लाय केला, हे बीम असं बेंड झालं ना. सो हे बीम असं बेंड झाले की हे जे सेंट्रल पॉइंट आहे हे आहे आर एस, तर हे लहान झाले आणि हे मोठे झाले. मराठी इज नॉट दैट मच गुड. तो इसका लेंथ बढ़ गया सी डैश डी डैश का और ए डैश बी डैश का कम हो गया. समझ में आ रहा है आपको? किससे कंपेयर कर रहे हैं आप बोलेंगे सर छोटा किससे हो रहा, बड़ा किससे हो रहा? ये सेंट्रल एक्सिस से, इसको बोलते हैं न्यूट्रल एक्सिस. मतलब आप जो लोड अप्लाई करें इस एक्सिस पे कुछ भी इफेक्ट नहीं हुआ सेंटर में. ये रेक्टेंगल में सेंटर में रहता, किसी अलग फिगर में अलग भी हो सकता. तो आरएस जो है ना ही ये बढ़ा ना ही कम हो गया आपके लोड अप्लाई करने से, और इसको बोलते न्यूट्रल एक्सिस. और यहां पर बेंडिंग स्ट्रेस आपका 0 है. लेकिन ये जो ऊपर ए डैश बी डैश है एक्सट्रीम एंड ऊपर की तरफ, इसका लेंथ कम हो गया आपके अप्लाई करने से. और जो सी डैश डी डैश है ये एक्सट्रीम एंड लोअर मोस्ट है, यहां पर लेंथ बढ़ गया. लेंथ बढ़ गया सेंट्रल लोड से न्यूट्रल एक्सिस से, तो यहां पर टेंशन डेवलप हो गया. और यहां पर कम हो गया तो ये कॉम्प्रेशन डेवलप हो गया. तो आरएस पे न्यूट्रल है, ना टेंसाइल है ना कॉम्प्रेसिव है. इसका मतलब आरएस के ऊपर जो भी है ए डैश बी डैश तक कॉम्प्रेसिव है, और आरएस के नीचे जो भी है ये क्या है, टेंसाइल है. तो ये मालूम हो गया कि आपको, बोलो मुझे, whenever you apply the load the body will bend like this. और ये सेंटर में न्यूट्रल एक्सिस जहां रहता वहां बेंडिंग स्ट्रेस 0 रहता, ना वो टेंसाइल होता ना कॉम्प्रेसिव होता. लेकिन आरएस के ऊपर जो है, वट एवर द पोर्शन अबव आरएस इज देयर, दिस हैज बीन कॉम्प्रेस्ड, दिस हैज बीन कॉम्प्रेस्ड. सो ए डैश बी डैश का लेंथ आरएस से कम हुआ, मतलब इसके ऊपर सारा कॉम्प्रेशन हो गया. और याद रखो मैक्सिमम कॉम्प्रेशन कहां हुआ, एंड में हो गया ए डैश बी डैश. सेम थिंग सेंट्रल एक्सिस से नीचे की तरफ जो है लोड ज्यादा हो गया, लेंथ ज्यादा बढ़ गया. आरएस से अगर से आप सी डैश डी डैश कंप्लीट करेंगे तो ये लेंथ ज्यादा है. इसका लेंथ ज्यादा क्यों हुआ, क्योंकि यहाँ टेंसाइल फोर्सेस डेवलप हो गए. तो न्यूट्रल एक्सिस के ऊपर कॉम्प्रेशन, न्यूट्रल एक्सिस के नीचे टेंसाइल, और न्यूट्रल एक्सिस पे 0 बेंडिंग स्ट्रेस. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ बेंडिंग स्ट्रेस फॉर सिंपली सपोर्टेड बीम. ये आया क्या समझ में आपको? प्लीज, इफ यू हैव एनी डाउट्स प्लीज आस्क.
मी तुम्हाला प्रॉब्लेम करायचं ते हे काय पेक्षा तुम्हाला कॉन्सेप्ट काय ते चांगलं कळा कोणत्याही सब्जेक्टचं. आर यू फॉलोइंग मी? सो व्हेनेवर यू अप्लाय द लोड at the neutral axis, it is 0. Above the neutral axis, compressive forces will be there. And at the extreme point, maximum compression is there. Similarly, below the neutral axis, tensile forces are there. And in the end, C dash, D dash, maximum tensile force is there. म्हणजे इथं मॅक्झिमम लेंथ जास्त होणार, इथं मॅक्झिमम लेंथ कमी होणार आणि इथं सेंटर मध्ये ना ज्यादा होगा ना कम होगा. दिस इज ऑल फॉर सिंपली सपोर्टेड बीम व्हेन अ लोड इज acting downwards. Is it clear to you? Yes, Sakshi, are you following me? Yes. Okay, Anand, very good beta. So the thing is clear na? So this is for pure bending. This is called theory of simple bending or pure bending. Remember, this is for simply supported beam. Simply supported beam end मध्ये supported राहते, लोड सेंटर मध्ये पडते, त्याकरता असं बेंड होते. पण जेव्हा तुम्ही कॅन्टिलिव्हर बीमला जातात, cantilever beam is a beam which is fixed at one end and free at the other end. Cantilever beam is fixed at one end and it is free at the other end. And when you apply the load, it's a fixed runner, the body will bend like this. And here, this is the neutral axis. लेकिन neutral axis के ऊपर लेंथ बढ़ता है तो यहाँ टेंसाइल होता है और नीचे क्या होता है न्यूट्रल एक्सिस के कॉम्प्रेशन होता है. दिस इज कॉल्ड हॉगिंग, दिस इज कॉल्ड सैगिंग. तो ये सिंपली सपोर्टेड बीम में होता, इसके बारे में हम कम पढ़ते. तो ये सिंपली सपोर्टेड बीम में होता और एक कैंटिलीवर बीम में होता. तो न्यूट्रल एक्सिस में दोनों जगह देयर इज नो चेंज, जीरो स्ट्रेस. बट सिंपली सपोर्टेड बीम में न्यूट्रल एक्सिस के ऊपर कॉम्प्रेशन है, न्यूट्रल एक्सिस के नीचे टेंसाइल है, और जो मैक्सिमम एंड रहता वहां मैक्सिमम कॉम्प्रेशन होता और मैक्सिमम टेंसाइल होता. और यहाँ इथं काय होणार, न्यूट्रल एक्सिसच्या वर टेंसाइल होणार, न्यूट्रल एक्सिसच्या खाली कॉम्प्रेशन होणार, अँड एंड मध्ये इथं पण मॅक्सिमम होणार. So this is called theory of simple bending. Theory of simple bending. Dhanraj was asking, bending stress at neutral axis of a section of a beam is always 0, but it is maximum at the extreme layer of the section. आता कळालं धनराज पॉइंट? म्हणजे काय, सेंटर मध्ये न्यूट्रल एक्सिस कुठं राहणार, तिथं हमेशा बेंडिंग स्ट्रेस काय राहणार, 0 राहणार, आणि त्यालाच न्यूट्रल एक्सिस म्हणतात. न्यूट्रल एम्पायर माहिती आहे ना तुम्हाला, क्रिकेट मॅच असतो न्यूट्रल एम्पायर राहणार, म्हणजे दोन्ही साइडचा राहणार नाही, ना त्याला ह्याच्यानं पास झालं ना त्याच्यानं पास झालं. तर सेम थिंग हियर, न्यूट्रल एक्सिस में जहां पर 0 रहता बेंडिंग स्ट्रेस, मतलब ना ही टेंसाइल है ना ही कॉम्प्रेशन है, ना ही उसको इससे कुछ लेना है ना ही उसको कॉम्प्रेशन से कुछ लेना है. और याद रखो, न्यूट्रल एक्सिस पे बेंडिंग स्ट्रेस 0 रहता और एंड पे मैक्सिमम रहता. एंड्स पे क्या रहता, मैक्सिमम रहता. सिंपली सपोर्टेड बीम में क्या होता, न्यूट्रल एक्सिस पे 0 रहता, सबसे ऊपर कॉम्प्रेसिव रहता मैक्सिमम, सबसे नीचे टेंसाइल रहता, एंड दिस इज कॉल्ड सैगिंग. जबकि कैंटिलीवर में इसका उल्टा हो जाता, सेंटर में न्यूट्रल एक्सिस रहता, लेकिन ऊपर जो है क्या रहता, टेंसाइल रहता, नीचे कॉम्प्रेसिव रहता. आई होप नाउ व्हाट इज बेंडिंग स्ट्रेस इज क्लियर टू यू, and how the bending stress is there for simply supported beam, and then for which beam after simply supported, cantilever beam, then for cantilever beam. If you show, so this is the neutral axis. When the beam is subjected to pure bending, there will always be one layer which will not be subjected to either compression or tension. Then such a layer is called neutral layer or neutral axis. Neutral layer or neutral axis. I hope this axis in this rectangular beam, the center portion is called neutral axis. So where it is located, suppose if its depth is D, so neutral axis is located at D/2 from bottom or top. Center of gravity शिकलात ना का नाही अजून तुम्ही?
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मोमेंट ऑफ इनर्शिया नाही शिकला नसेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याचं सेंटर मध्ये राहणार तर इथं न्यूट्रल ऍक्सिस आहे इथं नाही कॉम्प्रेशन आहे नाही टेन्शन आहे तर ह्याला म्हणतात न्यूट्रल ऍक्सिस आणि रेक्टँग्युलर बीमला आम्ही कसं काढतो न्यूट्रल ऍक्सिस बीमचं डेप्थ डी आहे तर d/2 at a depth of d/2 neutral axis is located is it clear now up to here I'm going as simple as तुम्हाला काय डिफिकल्ट वाटला तर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये लिहून सर वी आर फॉलोइंग इट काय प्रॉब्लेम असतं मी आणखी लँग्वेजचं ओके व्यवहार्य ऐश्वर्या ओके बेटा यू आर फॉलोइंग ना सो काही प्रॉब्लेम नाही ना लँग्वेज इंग्लिशचं माझं मराठीमध्ये पण सांगतो मी हा आता नेक्स्ट आता आम्हाला एक इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे आणि त्याला इक्वेशनला म्हणतात प्युअर बेंडिंग इक्वेशन that equation is called pure bending equation so before going to bending equation pure bending equation what we have to do is we have to make certain assumptions आता तुम्ही म्हणतात सर हे अझम्पशन का करायचं आम्हाला ह्या इक्वेशन करता तर तुम्ही आम्हाला असं जायचं आहे आता तुम्हाला सपोज करा कॉलेजनं पंढरपूरला जायचं आहे कॉलेजनं पंढरपूरला जायला तुम्हाला व्यवस्थित जायचं आहे तर तुम्हाला अझम्पशन करायचं आहे म्हणजे काय ह्या टाइमला वारी नाही वारी असलं तर फुल पब्लिक राहणार आणि तुम्हाला जायला उशीर होणार तर तुम्ही जे टाइम काढणार आहेत पंढरपूरला जायला ते रॉंग होणार भरपूर पाऊस पडलेला आहे पाणी थांबणार आहे तर वेदर यू कॅन रीच युअर डेस्टिनेशन इन टाइम नो तर तसंच आम्हाला प्युअर बेंडिंगच्या इक्वेशन डिराईव्ह करण्याकरता थोडे कंडिशन अज्यूम करावं लागते तर ते कंडिशन अज्यूम केलेलं असलं तरच तुमचं डिरायव्हेशन होणार नाही तर नाही होणार त्याकरता कोणतेही डिरायव्हेशन होऊ दे आम्ही थोडे अज्युम्शन करून सांगतो got it first of all what are these assumptions I will tell you the first assumption is the material of the beam is homogeneous and isotropic homogeneous म्हणजे काय whatever the things you are deriving it is made of same material wood आहे तर पूर्ण बीम वुडचं आहे कॉन्क्रीट आहे पूर्ण बीम कॉन्क्रीटचं आहे मेटल आहे तर पूर्ण बीम मेटलचं आहे कॉपर आहे पूर्ण बीम कॉपरचं आहे ग्लास आहे पूर्ण बीम ग्लासचा आहे so such a material is called homogeneous and what we are assuming the first thing is it is homogeneous beam is homogeneous and second it is isotropic what is meant by isotropic म्हणजे तुम्ही बीमचं कोणतेही डायरेक्शन घ्या whether you take x y or z or any point everywhere it is having same elastic properties elasticity plasticity शिकला तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये हो ना तर isotropic in this sense it is having same elastic properties in all the directions कुठे कमी जास्त असं नाही so what is our first assumption the first assumption is the material of the beam is homogeneous made up of same material second is it is isotropic second transverse section of the beam which is plane before bending will remain plane after of the bending means its cross section is bend होण्यापेक्षा अगोदरही प्लेन होतं आता पण प्लेन आहे the beam is stressed well up to proportional limit such that it must obey Hooke's law माहिती आहे ना तुम्हाला Hooke's law काय stress is directly proportional to strain तर Hooke's law ओबे करता येईल आम्ही जे मटेरियल घेतलो ते Hooke's law ओबे करणार गेलं तर इलास्टिक नाही मग तर बेंडिंग नाही गेलं तर स्ट्रेस कुठे येणार बेंडिंग स्ट्रेस तर आम्हाला काय अजून करायचं आहे द बीम इज स्ट्रेस्ड वेल अप टू प्रोपोर्शनल लिमिट it means that all these thing means that the beam is elastic what is meant by this assumption is the beam is elastic and it obeys the Hooke's law so next is the value of Young's modulus is same in tension and compression it is one of the constant what is Young's modulus can anybody write in the chat box what is Young's modulus it is one of the elastic constant what is Young's modulus
Yeah, somebody has written very good, beta. Yes, very good, Sakshi. It is stress by strain. Stress by strain, and it is one of the elastic constants. Other two elastic constants also you have studied. One is bulk modulus. Third is, yes, but Aishwarya, it is shear modulus. So stress by strain is Young's modulus. And what we assume here that Young's modulus is same, whether after bending the body is in tension and compression, then also the value of Young's modulus is same in all direction. In all direction. Then the elastic limit is not exceeded. That also you should see. The beam is initially straight and unstressed. Means before applying the load, the beam is simply straight. काही लोड नाही याच्यावर, काही स्ट्रेस पण नाही. तुम्ही लोड अप्लाय केल्यानंतर ते स्ट्रेस डेव्हलप होतील. Each longitudinal fiber is free to expand or contract independently from very other layer. What is meant by this one means I will tell you. आता हे एक लेयर आहे न्यूट्रल ऍक्सिस, ह्याच्यावर एक लेयर आहे, ह्याच्यावर एक लेयर आहे, ह्याच्यावर एक लेयर आहे, ह्याच्या खाली पण लेयर्स आहेत. म्हणजे दे आर फ्री. म्हणजे खालचे लेयर एक्सपॅन्ड होणार, वरचे लेयर कॉम्प्रेस होणार, तरच आम्हाला बेंडिंग स्ट्रेसचा आयडिया येणार. So what this assumption is, each longitudinal fiber is free to expand or contract independently from other layer. ते एक दुसऱ्याला डिपेंड केलेले नाहीत. The resultant force across transverse section of the beam is zero. Of course, resultant should be zero here. Then only it is stable. The deformation of the section due to shear force is neglected. So we are not considering here shear stress, shear force we are neglecting. We are considering only bending force, whichever you are applying. So these are the different assumptions, and in the examination, आता तो तुमचे पता नहीं कैसे एग्जाम हो रहे, आपके एमसीक्यू हो रहे क्या रिटर्न हो रहे. अगर से रिटर्न एग्जाम हो गए तो उस वक्त ये assumptions पूछ सकते हैं. So what are the assumptions that is made in the theory of simple bending? What are the assumptions you have to made in the theory of simple bending? 9 assumptions आहेत. प्लीज एकदा पुन्हा बघा आणि काही डाऊट कुठं असलं तर विचार. तुम्हाला क्लिअर हो, म्हणजे काय आम्ही शिकलालो ते काय वाचलालो ते तुम्हाला क्लिअर राहो. कुठं तुम्हाला नाही असलं तर टीचरला जाऊन भेटावं, टीचरला तुम्ही टॉर्चर करावं, तुम्ही टीचरला एवढं कष्ट द्यावं, त्यांना स्वतः वाचावं. तुम्ही काय विचारत मला नाही गेलं तर मी लायब्ररीला जाणार, मी पुन्हा बुक काढणार, पुन्हा बघणार, मी तेव्हा पुन्हा तुम्हाला शिकवणार. तर तुम्ही असं एवढा अभ्यास करावं, हो ना. Any doubts please here in the assumptions? 1 minute time I will give you. Please read all the assumptions, and if you have any doubt you can ask. No doubts? Shall I move further? Assuming that you have understood all these assumptions, I will go further. If you have any doubts, you can ask, either I will go further. Now, this is the formula of bending equation. This equation is called bending equation. This is called bending equation. So what is this formula? This formula, I think we have to derive also. But let me see if I can teach, or your teacher will teach how to derive it. At least concept I will give you. So what this formula is, m by I is equal to sigma by y is equal to E by R. E by R. So what is m? M is bending moment, moment of resistance. So whenever you are applying the force, there will be resistance by moment, and that moment is given by m. So in this formula, capital M is for moment of resistance. Second, I is there. I is moment of inertia of this section. I don't know you have studied CZ and MI. Please write in the chat box. CZ, MI शिकलात का तुम्ही मेकॅनिक्स मध्ये? Okay, Sakshi. So if you are studied means it's okay. So I is here moment of inertia of this section. And remember, if you remember, a moment of inertia for a rectangular section is BD cube by 12. Yes, Aishwarya. It is BD cube by 12 along x-axis.
अलॉंग y axis it is db cube by 12. हे सगळं क्लिअर चांगलं समजून घ्या तुम्ही. Okay, so m by I is equal to sigma by y is equal to E by R. E by R. So m is moment of resistance, I is moment of inertia of the section about the neutral axis. This sigma is here bending stress, हमको निकालना सिग्मा है. और y is equal to क्या है? पोजीशन ऑफ न्यूट्रल एक्सिस. y is पोजीशन ऑफ न्यूट्रल एक्सिस. मतलब अभी मैं रेक्टेंगल बताया था, न्यूट्रल एक्सिस कहां पर है? ऊपर से भी d/2 है, नीचे से भी d/2 है. तो ये पोजीशन ऑफ न्यूट्रल एक्सिस इज y. व्हाट इज e? e is equal to Young's modulus. E is equal to Young's modulus, and r is radius of curvature of neutral axis. Radius of curvature of न्यूट्रल एक्सिस. रेडियस ऑफ कर्वेचर क्या रहता है मैं आपको बताऊं, एक एग्जांपल देता हूं आपको. देखिए गया ये, जस्ट अ मिनट. रेडियस ऑफ कर्वेचर का ये है. तो देखिए ये न्यूट्रल एक्सिस ऐसा होगा ना, ये न्यूट्रल एक्सिस. तो इसको आप ऊपर लेकर जाओ, इसको भी ऊपर लेकर जाओ, एक पॉइंट मिलता, उस पॉइंट से आप रेडियस ड्रॉ कर सकते. तो ये जो लेंथ है उस सेंटर पॉइंट से यहां तक, इट इज रेडियस ऑफ कर्वेचर. इट इज रेडियस ऑफ कर्वेचर. Okay, so this is the bending equation. So you should remember what is bending equation. That is m by I is equal to sigma by y is equal to E by R. What is m? M is moment of resistance. How to calculate? I will tell you. I is moment of inertia. You should know moment of inertia of all these sections. Rectangle ho, triangle ho, a circle ho. But generally we will get rectangle only in this chapter. But you should know the knowledge of moment of inertia. Sigma is bending stress, which you want to calculate. Y is position of neutral axis. E is Young's modulus of elasticity, and R is radius of curvature. R is radius of curvature. Okay, beta. Now I hope now this thing is clear. So this is called bending equation. इसका derivation बहुत बहुत important है. अब तो आप MCQ लिख रहे, शायद नहीं पूछता होगा, लेकिन आप अपने टीचर से सीखो इसका डेरिवेशन. सो m by I is equal to sigma by y is equal to E by R. E by R. Then so थोडे स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत. मोमेंट तुम्ही मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काढतात ते पण तुम्हाला आठवण राहावं. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे असं, आणि सेंट्रल मध्ये एक पॉइंट लोड आहे W. सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि सेंटर मध्ये एक पॉइंट लोड आहे W. तर ह्याचं मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट सेंटर मध्ये राहणार आणि बेंडिंग मोमेंट सेंटर मध्ये राहणार, आणि ते सेंटर बेंडिंग मोमेंट किती राहणार? W into L by 4. आठवण ठेवा बेटा. Whenever a simply supported beam is there and a point load is acting at the center, the moment of resistance M is given by W into L by 4. Simply supported beam with center point load is M maximum is equal to WL by 4. Then simply supported beam with UDL. UDL आहे, टाइप्स ऑफ लोड्स मध्ये शिकलात तुम्ही, नाहीतर मी पुन्हा एकदा एक्स्ट्रा क्लास घेईल तुम्हाला. शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट,